नमस्कार मित्रांनो. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे वैभूच्या दुनियामध्ये. आता मी उठलेली आहे, थोडी फ्रेश वगैरे होईन, त्यानंतर कामं करेन. तुम्ही बघू शकता आताच उठले. बोल, तर कुठं जाते? तुम्ही बघू शकता मम्मीने मला एक काम सांगितलेलं आहे. हॅलो एव्हरीवन. मी कालचा व्लॉग एंडच नाही केला कारण आमच्याकडे लाईट नव्हती, त्यामुळे मी व्लॉग एंड करायचा राहून गेला. कारण माझ्याकडे इन्व्हर्टर पण नाही आहे, पुन्हा अंधार होता, त्यामुळे मी व्लॉग एंडच नाही केला. आय एम सो सॉरी गाईज. आणि आता सकाळी मी बोलली तुम्हाला का मला कामं आहेत. आता मला भांडी वगैरे घासायची आहेत आणि मला ते पनीरसुद्धा बनवायचं आहे. ते पनीर मी कसं बनवणार आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण त्याआधी मला भांडी घासायची आहे. ती आता मी आधी भांडी घासून घेते, त्यानंतर मी तुम्हाला पनीर कसं बनवते मी ते दाखवते. तुम्ही माझ्यासोबत राहा गाईस. तुम्ही कंटिन्यू राहा. माझी आजी नुसती मध्ये मध्ये बोलेल, तिला ना आजी. हो हां हो. तिला कमेंट पास करण्यात खूप मजा येते गाईज. शेवटी अंगणवाडीतली बाई आहे ना, काय बोलणार. तुम्ही बघू शकता मी आता चुलीवर घावणे बनवत आहे आणि इथे मी दूध तापायला ठेवलं आहे कारण मला पनीर बनवायचं आहे. तुम्ही बघू शकता आता मी घावणे बनवते. इनकेस मी चुलीजवळ बसलेली आहे, पाट्या असतीलच, त्यात तुम्ही बघू शकता. आता मी घावणे बनवते. आता हे होत राहील आणि दूध पण टाकत राहील. हॅलो एव्हरीवन. मी तुम्हाला बोललेली की मी दूध ठेवलेलं आहे पनीर बनवण्यासाठी. तुम्ही बघू शकता हे दूध पूर्ण दूध फाटलेलं आहे. आता ते थोड्या वेळातच मी थंड करायला ठेवणार आहे. ते थंड झालं पुढे पण दाखवेन तुम्हाला मी काय करते त्याच्यासोबत. आणि इथे मी भात ठेवलेला आहे कारण आवणी चालू आहे, लगेच सगळं आवरून शेतावर जायचं आहे, त्यामुळे मी आता पटापट जेवणसुद्धा बनवते आणि हे पनीरसुद्धा रेडी करते. तुम्हाला मी थोड्याच वेळात दाखवते मी काय. हे बघू शकता मी आता रसगुल्ला बनवत आहे. त्यासाठी मी फाटलेलं जे दही टाईप असतं ते मी घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडा मैदा टाकलेला आहे आणि ते असं मळून घेतलं आहे. आता हे मळून झाल्यावर याचे आता बारीक बारीक गोळे करायचे आणि साखरेच्या पाकामध्ये टाकून द्यायचे. हे बघा आपल्या साखरेचं पाक रेडी झालंय. आता त्याच्यामध्ये एक ते थोडा वेळ उकळू द्यायचं. हे बघा गाईज आपले रसगुल्ले रेडी झालेले आहेत. बघा किती सुंदर दिसतात आपले रसगुल्ले. एकदम रेडी झालेले आहेत ते.
सो आता सगळं लावून झालेलं आहे. थोडं बाकीचं उद्या लावणार आहेत. बघू शकता शेतातला लुक माझा. मित्रांनो आमची आवणी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा आवणी आमची झालेली आहे. आज लास्ट डे होता. पूर्ण आवणी झालेली आहे. चला आता आम्ही घरी चाललेलो आहोत. अशा रीते हां इकडनं चाला ना, इथून चला ना काठाला. हा चल बाटली घे, मी पोतली घेते. ते बघ ते बघ हे बघ तर काय करू, पोतली खालचा मरलच तुला. बाटली तर घे. बरेच कपडे धुतले आई बाई करू.